जय जिजाऊ, जय शिवराय. मित्रहो, रयतेचे राजे छत्रपती शिवराय हेच आमचे दैवत. धर्म, स्वराज्य आणि रयतेचा राजा छत्रपती शिवराय म्हणजे शौर्य आणि स्वाभिमान. याच लोककल्याणकारी राजाच्या जयंतीनिमित्त अल्पशा माहिती प्रश्नावली माध्यमातून आपण बघणार आहोत महत्त्वपूर्ण किमान 5 प्रश्न आणि त्याची स्पष्टीकरणासहित अचूक उत्तरे. पुढील प्रमाणे. व्हिडिओ मात्र संपूर्ण बघा. प्रश्न क्रमांक 1. शाहिस्तेखानावर धाडसी हल्ला कोठे करण्यात आला? 1. सुरत, 2. पुणे, 3. सातारा, 4. रायगड. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुणे. इसवी सन 1663 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत धाडसाने पुण्यातील लाल महालात घुसून आदिलशाहीचा सरदार शाहिस्तेखान याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात शाहिस्तेखानाची बोटे कापली गेली आणि मुघल सत्तेला जबर धक्का बसला. हा प्रसंग महाराजांच्या धैर्य, रणनीती आणि गनिमी काव्याचे जिवंत उदाहरण मानला जातो. प्रश्न क्रमांक 2. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? 1. 3 जून 1666, 2. 4 मार्च 1670, 3. 6 जून 1674, 4. 5 जून 1680. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 6 जून 1674. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक इसवी सन 6 जून 1674 रोजी झाला. हा ऐतिहासिक सोहळा रायगड किल्ल्यावर मोठ्या थाटामाठात पार पडला. हा राज्याभिषेक स्वराज्याला वैध सार्वभौम राजसत्ता देणारा होता. शिवाजी महाराजांना छत्रपती ही उपाधी अधिकृतपणे प्राप्त झाली. हा सोहळा हिंदवी स्वराज्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्याचा घोष होता. प्रश्न क्रमांक 3. राज्याभिषेक कुठे झाला? 1. राजगड, 2. रायगड, 3. प्रतापगड, 4. पन्हाळा. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगड किल्ल्यावर अतिशय विधीपूर्वक, वैदिक परंपरेनुसार आणि राजकीय भान ठेवून पार पाडण्यात आला. रायगड हा किल्ला स्वराज्याची राजधानी होता, त्यामुळे राज्याभिषेकासाठी तोच योग्य मानला गेला. हा सोहळा केवळ धार्मिक नव्हे तर राजकीय क्रांतीचा क्षण होता. परकीय सत्तांच्या विरोधात स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचा उद्घोष झाला. प्रश्न क्रमांक 4. अष्टप्रधान मंडळातील पेशवा कोण होता? 1. मोरोपंत पिंगळे, 2. हंबीरराव मोहिते, 3. तानाजी मालुसरे, 4. नेताजी पालकर. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मोरोपंत पिंगळे. अष्टप्रधान मंडळातील पेशवा म्हणजे मोरोपंत त्र्यंबक पिंगळे होते. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले पेशवा होते. राज्यकारभाराची प्रशासकीय आणि आर्थिक जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. अष्टप्रधान मंडळात पेशवा हा सर्वात महत्त्वाचा मंत्री मानला जात असे. प्रश्न क्रमांक 5. सिंहगड जिंकताना वीरमरण कोणाला आले? 1. बाजीप्रभू देशपांडे, 2. नेताजी पालकर, 3. तानाजी मालुसरे, 4. हंबीरराव मोहिते. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तानाजी मालुसरे. सिंहगड जिंकताना वीरमरण वीर तानाजी मालुसरे यांना आले. इसवी सन 1670 साली कोंढाणा, आजचा सिंहगड, किल्ला जिंकताना तानाजी मालुसरे यांनी अद्वितीय शौर्य दाखवले. किल्ला जिंकला गेला, पण या लढाईत तानाजींना वीरमरण आले. हे कळताच छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, गड आला पण सिंह गेला. मित्रहो, शिवराय म्हणजे केवळ युद्ध आणि पराक्रम नव्हे. शिवराय म्हणजे न्यायव्यवस्था. शिवराय म्हणजे स्त्री सन्मान. शिवराय म्हणजे धर्मनिरपेक्षता. शिवराय म्हणजे शेतकरी आणि सामान्य रयतेचा आधार. प्रश्नावली व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली अवश्य कमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअरही करा. जय जिजाऊ, जय शिवराय.